14 एप्रिल, एक तारीख जी केवळ एका व्यक्तीच्या जन्माची नाही तर संपूर्ण देशाच्या नवजगण्याची आठवण करून देते. भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो, पण बाबासाहेब यांचं कार्य केवळ संविधानापुरतच मर्यादित नव्हतं. ते एक जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ आणि मानवी हक्काचे खंदे पुरस्कर्ते होते. कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय होते. प्रॉब्लेम ऑफ रुपी या त्यांच्या ग्रंथातून भारताला मिळाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशाला कायद्यात समता दिली, पण त्याही पुढे त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचा आणि हक्काचा लढा दिला. हिंदू कोड बिलद्वारे महिलांना वारसा, विवाह आणि संपत्तीवरील अधिकार मिळवून दिला. आज प्रत्येक स्त्रीला मिळालेल्या शिक्षणाचा अधिकार, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक समानता यामागे बाबासाहेबांचं दूरदृष्टी असलेलं विचारवंत नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण केवळ भारताचे नव्हे तर जागतिक महान विद्वान म्हणतो, कारण त्यांनी मानवतेसाठी विचार केला, जाती, धर्म, लिंग या पलीकडचा. आज आपण एका लोकप्रतिनिधीला निवडून देतो, त्या मतदानाचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांमुळे मिळाला. 14 एप्रिल हा दिवस बाबासाहेबांना केवळ वंदन करण्याचा नाही तर त्यांच्या विचारांनी चालण्याचा आहे, कारण त्यांनी दिलेलं ज्ञान आजही आपल्याला दिशा दाखवते.